हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज आलो आहेत टंकाई किल्ल्यावर. तर गाईज आता वाजले आहेत 7:30 ते 8. आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो होतो. तर बघू शकता तुम्ही आता आम्ही या किल्ल्यावर पोचलेलो आहे आणि मस्तपैकी पायऱ्या वगैरे आहेत आणि आमची इकडे मित्र मस्तपैकी फोटोशूट वगैरे करत आहेत. आमचा दोस्त राम, इकडे आमचा मित्र हॅलो गाईज, माझं नाव संतोष संतोष बारकर. मामा. आपलं यूट्यूब चॅनल आहे या आमचे संतोष बारकर DRX संतोष बारकर नावाचं आहे. आणि इंस्टाग्रामला संतोष बारकर /3488 या आय डीला जाऊन फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब. आमचा एचएलचा संतोष मामा आहे. तर तुम्ही बघू शकता आपण एक हाय गाईज. ब्लॉगर आहे आणि आमचे फार्मासिस्ट रोहन काय भवारी, रोहन भवारे, पूजा लोहाकरीचा मित्र. तर गाईज बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सुंदर असा व्ह्यू आहे. बघून येऊ काय काय तर गाईज आम्ही आता ना शिखराचा अर्धा टप्पा गाठलेला आहे. तर थोडाच अंतर बाकी आहे. आम्ही थोडा वरती टोकाला पोचणार आहेत. तर तुम्ही बघू शकता आमचे मित्र खूप थकलेले आहेत आणि ते हळूहळू चढत आहेत. तर ते म्हणतात आमची चांगल्या प्रकारे जिरलेले आहे. तर ते फुल जिरली घ्यायची असेल तर या अंकाई तंकाई. ओके, भेटू पुन्हा. तर मित्रांनो, आपल्या या किल्ल्याचा पहिला दरवाजा लागलेला आहे आणि आम्ही आत्तापर्यंत 1 तास ट्रेक करून अर्ध्या भागात पोचलेलो आहे आणि अजून वरती 1 तासाचा ट्रेक बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता असा सुंदर व्ह्यू आहे टंकाई किल्ल्याचा. तर धन्यवाद गाईज. आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू. तर गाईज आम्ही आता किल्ल्याच्या मध्यभागी आलेलो आहेत आणि हा बघू शकता तुम्ही, हा अंकाई किल्ला आहे आणि हा आहे टंकाई किल्ला. ए माकडा, अरे नको त्रास देऊ, नको घाबरू, आम्ही तुला काही नाही करत. गाईज खतरनाक असा व्ह्यू आहे. तर डायरेक्ट माकडं उड्या मारत आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी आराम चालू आहे. मस्तपैकी खाजू राहिले आणि इकडे बघू शकतात बच्चा घबरा गया है और ये देखो. इथं पूर्वीच्या काळातील पाण्याची टंका आहे आणि अशा प्रकारे वरती पूर्ण प्रकारे धुक्याचं वातावरण आहे. अहो पाहुणं कुठून? नाशिक मधून. अहो पाहुणं कुठून? नाशिक मधून. यावंच लागतंय, अंकाई टंकाई किल्ल्यावर. यावंच लागतंय. अंकाई टंकाई किल्ल्यावर. नाच करते काय? हे आमचे संतोष मामा आणि आमचे श्रीराम भाऊ फोटोग्राफर आणि आमचे रोहन भाऊ. तर अशा प्रकारे इथे फोटोशूट चालू आहे. 2-2 मिनिटावर आमचे संतोष मामा म्हणतात की एक फोटो घ्या. तर अशा प्रकारे आम्ही सकाळपासून तर आत्तापर्यंत अंकाई किल्ल्याच्या टोकावर येऊन पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता असा हा इथला निसर्गरम्य वातावरण, फुल धुकं वगैरे आहे, 1 नंबर. तर आम्ही आता अंकाई किल्ल्यावर आहोत आणि आता जाणार आहेत टंकाई किल्ल्यावर. असा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि आमचे 2 मेंबर चालले आहेत पुढे. त्यांना येतो ना, आपली वंदे भारत एक्सप्रेस चालले आहे ना भाऊ, 1 नंबर चालली भाऊ 140च्या स्पीडने. आम्ही आता या अंकाई किल्ल्यावरून आता टंकाई किल्ल्यावर आलो आहेत. तर बघू शकता आमचे मेंबर मस्तपैकी चढत आहेत आणि आमच्या संतोष पुढे जाऊन व्हिडिओ काढत आहेत आणि आम्ही आता टंकाई किल्ला पार करणार आहोत. तर थोड्याच वेळात भेटणार आहोत परत टंकाई किल्ल्याच्या टोकाला जाऊन. मस्तपैकी दृश्य दाखवतो तुम्हाला. ओके, टंकाई किल्ल्यावर पोचत आहेत. तर हे बघा, आमचे रामभाऊची जिरलेली आहे, यांची पण जिरलेली आहे. पण ते कसं आता एवढं लांब आल्यामुळे थोडं फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे, त्याच्यामुळे जिरलेली असताना सुद्धा ते जिरवत आहेत अजून. तर अशा प्रकारे
काही हो, पण फोटो काढायचं सुटलं नाही पाहिजे, कारण एवढ्या लांब आलो म्हणजे फोटो तर काढणं काम आहे आमचं. त्याच्यासाठी आले तुम्ही, ते मला माहिती आहे. चांगल्या प्रकारे जिरलेले आहे आपल्याला ते दिसत आहे. अजून आपल्याला जिरवायची आहे. आमच्या संतोष मामाचं आगमन झालेलं आहे अंकाई टंकाई किल्ल्यावर. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. गाईच हा आहे टंकाई किल्ल्याचा वरचा भाग. तर तुम्ही बघू शकता इतका मोठा भाग आहे, तर याच्यावर एक मोठं क्रिकेटचं ग्राउंड तयार होऊ शकतं. आणि इथं वरती मस्तपैकी महादेवाचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आमचे मित्र वगैरे दर्शन घेत आहेत. माझं दर्शन झालेलं आहे. आणि असं हा समोर अंकाई किल्ला आहे. आणि इकडे पाण्याचं ठिकाण वगैरे आहे. आणि तिकडे तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती, पवनचक्क्या वगैरे आहेत. असा हा व्ह्यू आहे अंकाई टंकाई किल्ल्याचा. अशा प्रकारे आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही आता पायथ्याला आलेला आहे. आमचे श्रीराम भाऊ यांची मस्तपैकी जिरलेले आहे, बघू शकतात. मस्तपैकी हळूहळू उतरत आहेत. आमची ही पलटर आले आहेत पुढं, आणि आमचा एक पलटर डायरेक्ट पुढं कोपऱ्यात गेला आहे. अशा प्रकारे आम्ही आता हा ट्रेक एंड करत आहोत आणि पुढच्या स्पॉटला जाणार आहोत. भेटू थोड्या वेळात आपण. तर काही आमचं सेकंड स्पॉटच्या ठिकाणी आम्ही पोचला आहे. चांदवड येथील चंद्रेश्वर मंदिर. तर असा हा इथला सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. डोंगरावर हा मंदिर आहे आणि अशा प्रकारे आजूबाजूला मस्तपैकी व्ह्यू वगैरे आहे. सगळीकडे मंदिरच मंदिर आहे आणि इथे या मंदिराचं काम चालू आहे. आणि हे भरपूर जुनं मंदिर आहे, तर इथं भरपूर लांबून लांबून लोक येत असतात. आणि पाठीमागं मस्तपैकी उंच डोंगर आहे. व्ह्यू आणि असे मस्तपैकी डोंगर आणि असं हिरवगार वातावरण तुम्ही बघून घ्या. आणि खाली इकडं देवीचं मंदिर वगैरे. तर काही आम्ही आलो आहेत आता चांदवडच्या रेणुका देवीच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता आज रविवार असल्या कारणाने आज मंदिरात भरपूर गर्दी वगैरे आहे. आणि मध्ये तर दर्शनासाठी रांगा वगैरे लागलेल्या आहेत. तर काही अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेऊन गाभाऱ्यात बसलो आहेत. तर बघू शकता ही गर्दी आणि आमचे मेंबर बसले दर्शन वगैरे घेऊन. तर गाईज आम्ही आलो आहेत चांदोडमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरला. हा आमचा चौथा स्पॉट. आज रविवार असल्या कारणाने आज गणपतीच्या मंदिरात पण भरपूर अशी गर्दी आहे. आणि हे मंदिर म्हणजे खूप प्रसिद्ध असे मंदिर आहे. गाईज अशा प्रकारे आमचा आजचा ट्रेकिंग प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्ही आता आमच्या जागेवर स्थानापन्न झालेलं आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपला हा व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर त्याला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद गाईज.